नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। 9/12/2024 सकाळचे वाजले 7। गरमागरम चहा पिऊया। पूर्वा दीदीच्या डब्यासाठी रात्रीचा भात पिवळा करून देते तिची मम्मी। आणि आता पूर्वा दीदी गेलेली आहे मंदिरामध्ये, लवकरच ती येईल आणि 7:10 आपण तिला शाळेत सोडायला जाऊया। तर समोरून आपल्याला दिसते पूर्वा गुंजाळ, जी दररोज सकाळी महादेव मंदिरामध्ये जाते। तर चला आता आपण स्वेटर वगैरे घालू, कारण थंडी खूप जास्त आहे। सकाळचे 7:10 झाले आणि असं वाटतंय की 11-12 वाजले। इतकं स्वच्छ सूर्यप्रकाश आहे सकाळी। मागच्या 2-3 दिवसापासून एकदम दमट आणि धुकट वातावरण होतं, पण आज एकदम लख्ख प्रकाश पडलेला आहे। तर चला जाऊया शाळेत। तर मित्रांनो, पूर्वा दीदीला सोडले शाळेत आणि आज अचानक खूप थंडी वाजते। थंडीचा कडाका वाढलेला आहे। एकदम स्वच्छ असं आकाश आहे। सकाळी 7 वाजताच सूर्य स्वच्छ प्रकाश देतोय। दाखवतो मी तुम्हाला। सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावर ठेवोनिया। चकाचक सूर्यप्रकाश। गल्लीत घाला गोंधळ, दिल्लीत मुजरात। साडे 8 वाजलेले आहेत आणि माझ्या मिसेसकडनं एक ग्लास दूध पिऊन झालेलं आहे। अजय का अजून सोमवार 9/12/2024। चला पेपर वाचूयात। विधानसभा अध्यक्षपदी पुन्हा राहुल नार्वेकर। पुरवणी वाचू पहिले। पुरवणीला लोकल राहतं आपलं। युवकाला झालेल्या मारण्याचे उमटले पडसाद। पिंपळगाव वसंतला बंद मोर्चा। बसमधून पडून विद्यार्थिनीचा मृत्यू। बाबो। मालेगाव तालुक्यातील नाळ येथे चोरांचा धुमाकूळ। मोटरसायकल चोर संशयितास पकडले। चांदवड येथील कृषी कार्यालयाजवळून चोरी गेलेल्या दुचाकीचे 28 ऑक्टोबर। ही गाडी चोरी गेली ती पण बातमी आपल्या व्हिडिओमध्ये आहे। त्या दिवशी पण आपण पेपर वाचला होता आणि आज पुन्हा गाडीचा चोर सापडलाय, ती पण बातमी आहे। एवढ्या महागाईत पण कांदे आहेत तुझ्याकडे? अजून आहे आणि लसूण पण आहे। तो पण अजून आहे। पुढून मागून पुढं हिंडत राहते नुसती। गप बसायचं जीवनसत्व घेत उन्हामध्ये तर बस। पेपर लावून घ्यायचा म्हणजे मग ही अशी गाडी घ्यायची। पैसे दे ना मला। ती खाली पिवळ्या रंगाची चालतंय। तर मित्रांनो, हे आहेत कांदे आणि हे आहेत लसूण। तर चला मित्रांनो, चहा, खारी आणि भत्ता नेहमीप्रमाणे नाश्ता करूयात। सकाळचे वाजले 9:30 आणि आपण आता चाललोय अगरबत्ती दुकानावर। आज सोमवार आहे, बाजारचा दिवस आहे। तर चला आज काय काय होतंय बघूया आपण। गणेशजी निंबाळकर यांना प्रकट दिनानिमित्त शुभेच्छा देऊयात। आणि सलग 3 वेळा आमदार झाल्याबद्दल राहुलदादा यांचे अभिनंदन। भावी मंत्री आणि देवेंद्रजींना सुद्धा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याबद्दल चांदवडकरांकडून मनपूर्वक अभिनंदन करूयात। तर गुड मॉर्निंग चांदवड। अबा आदित्य कबाडे आमच्या प्रत्येकचा मित्र, त्याने नवी कोरी सायकल घेतली आहे। जय श्रीराम। आजू किती रुपये सायकल आहे आजू? 8,500। वा, पप्पांना थँक्यू म्हटलं का? मग पप्पाने घेऊन दिली ना सायकल। घेऊन शाळेत जातो का? असं आज जाणार आहे शाळेत? चालतंय। तर मित्रांनो, जवळपास 11:30 वाजलेत आणि आता भूक लागली, आपण जाऊया घरी। चांदवडचा बाजार। काय सबस्क्रायबर? काय नाही, काय चाललं दादा? कडे गेला होता? काय नाही, घरच्यांनी खेळ सांगितले।
उपवास आहे काय? हा सोमवार. अरे नको रे. राहू द्या काय भाव घेतल्या? 40. तर मित्रांनो सकाळी सकाळी नाश्ता भाऊनी केळी दिली आपल्याला. चालतंय. 40 रुपये डझन. महागाई वाढलेली आहे. दोन्ही पण दिले होते मी. तेच पाहिलं रिमोटची चावी नाही गाडी कसं नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. तर कसे आहात तुम्ही? तर आज बाबांना न्यायचं आहे दवाखान्यात. तर बघूया. हे बघा पप्पांनी गाडी आणली. आता या गाडीत न्यायचं आहे तवेरात. दुकान कधी असं उचलू का? येत असते काही होणार नाही. नाही जायचं दवाखान्यात. कॅन्सल का? नको घेऊ दवाखान्यात बसतात तुझ्या जीव घाबराव ना. थांबा बीपीची गोळी दिली, शुगरची दिली. फक्त काय टेन्शन नाही. थांबा जाऊ 4 वाजता. टाकायची चादर टाकायची. उशी पुढे उशी ते अरे तुला कमीत कमी अर्धा तासापासून शोधतोय. खूप प्रयत्न केले पण बाबा काही दवाखान्यात यायला तयार नाही आहेत. तर आपण चाललोय वखारीला टांगे बघायला. आणि इकडे झालेला एक अपघात. वखारी चांदोळपासून जवळपास 15 किलोमीटर दूर आहे. आणि आपण घरी खूप कंटाळलेलो होतो. आज जरा टांगे बघूया आणि मजा करूयात. जॉकी पा किती छोटा जॉकी आहे. आपण फायनली चांदवडला पोचलोय. आणि आपल्यासोबत तिकडे शर्यतीमध्ये जे टांग्यावाले होते त्यांची गाडी पण आहे. तर ते चालले त्यांच्या घराकडे. चला आपण पण जाऊ. संध्याकाळचे 7:30 वाजले आणि आपण वखारीला गेलो होतो टांगा शर्यत बघायला. आणि तिकडे थोडा एक दगड उडला. या इकडे थोडंसं रक्त आलेलं आहे आणि टेंगूळ आलेलं आहे. तर गृहलक्ष्मीने गरमागरम चहा बनवला आहे, एकदम प्युअर. चहा पिऊया. स्वयंपाक चालू आहे. धन्यवाद चहासाठी. तू मला शिट्ट्या नको मारत जाऊ ग. तू मला शिट्ट्या मारते ना असं बरं नाही तुझं. चला चहा घेऊया मित्रांनो मस्तपैकी. आजचा दिवस खूप छान होता. खूप मजा आली. केस बघ काय झाले आईच्या गावात. अरे रे 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 रे. हे असं टांगा शर्यत नुसती धूळ उडलेली सगळीकडं. अवतार पूर्ण खराब आहे. कदाचित चूल पेटून आंघोळ करू आता. हा चूल पेटू आणि मस्त आंघोळ करूया. चला चहा घेतो. वखारीला गेलो होतो टांगा शर्यत बघायला. आता मस्त चहा पिलो आहे. जरा बाबांशी चर्चा करू. बरी तब्येत? हा तुम्हाला टांगाची व्हिडिओ दाखवतो बरं का. तुम्ही जायचे का जेवणी टांगा पाहायला? नाही. वडिलांना काही नाद जरा टांग्याचा नाद आहे. काय पसारा म्हणलाय. आजी काय आहे काय? लाडू करायचे ना. आता थंडीचे दिवस चालू झाले. बर. मग हे खोबरं आहे, ही खारीक आहे, मेथी आहे, हा डिंक आहे, याच्यात काजू, याच्यात बदाम, याच्यामध्ये आपलं हे काय आहे त्याच्यात काय आहे? तर ते बाजार करून आणला. अळीव अळीव अळीव. बर बर. मग आता लाडू खायला भेटणार बा. हा मग आता हे आणलंय बाजार करून सुनबाई ना. ते लगेच खारका फोडून घेऊन राहिले मी. बर बर. उद्या लाडू बनवून घेऊ. मग बाबाला देता येते. हा 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 हा. आणि थंडीचे दिवस झाले लाडू बनवतातच ना. बर बर बर. मग त्याच्यात ते सगळं साहित्य टाकावं लागतं. आता त्याला गूळ. मित्रांनो मेथीचे लाडू किंवा तुम्ही कडू लाडू त्यांना म्हणतात. तुम्ही तुपात पण बनवू शकता, तेलात पण बनवू शकतात. प्रत्येकाची आवड वेगळी असते. तुम्हाला लाडू आवडत असतील तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आता आपण जरा चुलीकडे जाऊया. आपल्याला आंघोळ करायची. आपला अवतार थोडा खराब झालेला आहे. आज अगरबत्ती दुकानवरती सुट्टी. नुकसान. हा कुठे गेला पत्या?
पुढे काय म्हणतो? आता पुढे सर्व बाधा असते. असे करता काही काही पाहुणे मग घेते. आता दिवस 2-3 पाहुण्यांना बी पोहे केला ना, आम्ही स्वतः आग्रह आणीच नाही तर नको नको आम्ही जेवण आलोय. आम्हाला माहिती पेशंट म्हणलं का किती धावपळ राहते आणि घरचं सगळा खोप संपला का मग आम्ही फक्त चहा आलाय तर पोहे आम्ही आता निघून नाही ना, आज समजा भोयगावर चालेल. हा म्हणलं आमच्या पाहुण्यांना नाही काही जवळच्या पाहुण्यांना. हा तुम्ही माहितीच सांगा बघा काय ठरवायले, रिझर्वेशन करून राहिले तर कॅन्सल होऊन राहिलं, बुकिंग करून ठेवलं. एसीचं आहे का विमानाचं आहे काय कळायला मार्गाने विमानाचंच वाटतं. नुसते म्हणता फक्त येतो येतो येतो. येऊ आम्ही येऊ बाबांना भेट. बाबा उठून बसले पाहिजे असं म्हणजे तुम्ही ठरवलंय का बाबा उठून बसल्यावरच बिझनेस क्लासचं तिकीट घेऊन विमानाने येणार बाबा असे उठून बसले पाहिजे. बोळेगाववर. बाबांना आम्ही इकडून चहा बनवून दुसरीकडे वापरायला जायचे. असा मोबाईल पकडायचा, आता उलटा करायचा. तर मित्रांनो, रात्री जवळपास 11:15 वाजलेत. आज दिवसभर खूप धावपळ केली आपण. कांग्यांची शर्यत पाहिली, रेणुका माता मंदिराजवळ एक अपघात झाला तो आपण पाहिला. त्यानंतर दुकानावर तर काही गेलो नाही. बाबांना दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केला, त्यांनी नाही म्हटले. तर चला आजचा व्हिडिओ इथं थांबून घेऊ आपण. थंडी वाढलेली आहे, काळजी घ्या. मला झाली सर्दी, तुम्हालाही होऊ शकते, तर काळजी घ्या. चला झोपूया. गुड नाईट.